जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या आपण मागच्या व्हिडिओमध्ये 1 ते ह्या ठिकाणी बघा 50 प्रश्न सध्या मानसशास्त्र संदर्भातले होते, बालमानसशास्त्र संदर्भात। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे जे काही ह्याच्या पुढचे जवळपास 100 जे काही प्रश्न असेल तर ते प्रश्न बघा ह्या ठिकाणी आज बघणार आहोत। तर आवर्जून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। हे जे प्रश्न आहे तर हे प्रश्न बघा ह्याच्यामध्ये मागचे जे काही टीईटी परीक्षेमध्ये सध्या विचारण्यात आलेले प्रश्न आहे आणि बाकी सध्या जे काही आयएमपी प्रश्न असेल त्या घटकावरती तर ते प्रश्न सध्या घेण्यात आले आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण वन लाइनर प्रश्न बघूया, जेणेकरून तुम्हाला त्या संदर्भात जे काही उत्तर असेल तर ते लक्षात येईल। तर चला तर मग सुरुवात करूया। बघा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे, तर मुलांची क्रियाशील बुद्धिमत्ता आणि जी काही स्फटिक बुद्धिमत्ता यांच्यावर कोण संशोधन करते किंवा कोणी संशोधन केले या ठिकाणी क्रिस्टलाइज जी काही इंटेलिजन्स असेल किंवा मग या ठिकाणी फ्लुइड इंटेलिजन्स असेल तर त्या संदर्भात रेमंड कॅटल हे जे आहे शास्त्रज्ञ, तर त्यांनी महत्त्वाचं मुलांचं क्रियाशील बुद्धिमत्तेवरती आणि स्फटिक बुद्धिमत्तेवरती सध्या बघा त्यांनी संशोधन केलं होतं। तर हा महत्त्वाचा आयएमपी प्रश्न होता, तर लक्षात असू द्या। पुढचा प्रश्न बघूया। पुढचा प्रश्न आहे बघा, पुढचा प्रश्न आहे मुलांच्या वैयक्तिक विकासात नैतिक विकासाचे टप्पे कोण मांडतो, तर बघा लॉरेन्स कोहलबर्ग हे आहे। तर महत्त्वाचे ह्यांच्या नैतिक विकासाचे टप्पे ह्यांनी मुलांच्या वैयक्तिक जे काही विकास आहे तर त्याच्यामध्ये सध्या मांडलेले आहे। पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न काय आहे, तर संवेदनाचा अभ्यास यावर काम करणारा मानसशास्त्र कोण, तर विल्यम वुंट जो आहे तर ह्यांनी संवेदनाचा अभ्यास ह्यांनी सध्या बघा केला होता। महत्त्वाचे हे मानसशास्त्र सध्या होते। पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न आहे मुलांच्या शिक्षणात प्रयत्न आणि त्रुटी हा शिकण्याचा प्रकार कोणी मांडला, तर थॉर्नडाईक जे शास्त्रज्ञ आहे तर त्यांनी महत्त्वाच्या प्रयत्न आणि त्रुटी हे जे काही शिकण्याचे सध्या 2 प्रकार होते तर ते थॉर्नडाईक्सने सध्या बघा शिक्षणामध्ये मुलांच्या शिक्षणामध्ये मांडले होते। तर हे एक महत्त्वाचं लक्षात असू द्या। पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 55, तर बालकांच्या वर्तन आणि वर्तनावरील संबंधावर काम करणारा सिद्धांत कोणाचा आहे, बरोबर। तर इथं 2 घटक आहे, बालकाचे वर्तन आणि बालकाचे ह्या ठिकाणी बघा वातावरणातील जो काही संबंध आहे तर त्याच्यावर काम करणारा जो सिद्धांत होता तर तो जॉन वॉटसन ह्या शास्त्रज्ञांनी सध्या मांडला होता। तर हा देखील प्रश्न बघा मागे टीईटी परीक्षेमध्ये सध्या बघा विचारण्यात आलेला आहे। तर ह्या प्रश्नाचं तुम्ही लक्षात असू द्या, पाठच करून टाका। पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न काय आहे, तर स्वतंत्र आणि स्वायत्ता यांचा अभ्यास करणारा मानसशास्त्रज्ञ कोण होता, तर मॉरिया मॉन्टेसरी जे शास्त्रज्ञ आहे तर हे सध्या बघा स्वतंत्र आणि स्वायत्ता यांचा अभ्यास करणारा शास्त्रज्ञ सध्या आपल्याला म्हणता येईल। पुढचा प्रश्न काय आहे, तर बघा बालकांच्या भावनिक व आणि सामाजिक विकासासाठी खेळ महत्त्वाचे आहे असे कोणी सांगितले किंवा कोणी मांडले, तर जो काही लेव वायगॉत्स्की आहे तर त्यांनी सध्या मांडले होते। पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न आहे बघा मुलांचे मानसिक आरोग्य आणि बालविकासावर काम करणारे मानसशास्त्रज्ञ कोण, तर अर्नोल्ड गेसेल हा जो शास्त्रज्ञ आहे त्यांनी मुलांचे मानसिक आरोग्य आणि बालविकासावर सध्या काम केलं आहे, म्हणून ह्या शास्त्रज्ञाची ओळख आपल्याला म्हणता येईल अर्नोल्ड गेसेल हा शास्त्रज्ञाचं नाव तुम्ही लक्षात ठेवा। मागे देखील बघा विचारण्यात आलेला प्रश्न आहे, आयएमपी प्रश्न आहे। पुढचा प्रश्न बघूया, पुढचा प्रश्न आहे बघा आवडीच्या कृतीद्वारे शिकणे या सिद्धांताचे जनक कोण आहेत, बरोबर। आवडीच्या कृतीद्वारे शिकणे या सिद्धांताचे जनक कोण आहे, तर BF स्किनर हे सध्या बघा महत्त्वाचे जनक आपल्याला म्हणता येईल, ज्यांनी आवडीच्या कृतीद्वारे शिकणे हा सिद्धांत सध्या मांडला होता। प्रश्न क्रमांक 60 बघूया, प्रश्न क्रमांक 60 बघा बालकांच्या भाषा विकासात समाज सांस्कृतिक दृष्टिकोन कोण मांडतो, तर ह्या ठिकाणी जो काही लेव शास्त्रज्ञ आहे तर तो सध्या मांडत असतो। पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न आहे बालकाच्या प्रतिक्रिया शिक्षण, बालकांचा प्रतिक्रिया शिक्षण सिद्धांतांचे प्रवर्तक कोण होते, महत्त्वाचा प्रश्न आहे प्रतिक्रिया शिक्षण संदर्भात, तर म्हणजे ह्या ठिकाणी बघा BF स्किनर हे शास्त्रज्ञांनी महत्त्वाचे सिद्धांत प्रवर्तक म्हणून आपल्याला ओळखला जातो प्रतिक्रिया शिक्षण संदर्भात। पुढचा प्रश्न बघूया, पुढचा प्रश्न आहे बघा बालविकासातील कुशलता विकासाचे तत्व कोणी मांडले, कुशलता विकासाचे तत्व कोणी मांडले, तर अर्नोल्ड गेसेल यांनी सध्या मांडले होते। पुढचा प्रश्न बघूया, या ठिकाणी बघा शिक्षणातील अनुभव आधारित शिक्षण कोण मांडतो किंवा कोणी ह्या ठिकाणी मत व्यक्त केलं आहे, तर जॉन डुई यांनी सध्या अनुभव आधारित शिक्षण ह्याचं जे काही महत्त्व असेल किंवा जे काही त्या संदर्भात महत्त्वाचे प्रयोग असेल तर ते जॉन डुई यांनी सध्या केलेले आहे। पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न आहे मुलांच्या सक्रिय शिकण्याच्या तत्व
कोण मांडतो तर जेन पियाजे जे शास्त्रज्ञ आहे त्यांनी सक्रिय शिकण्याचं तत्व सध्या बघा मांडलं होतं. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे मानसिक विकसनाचे टप्पे कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडले. तर जेन पियाजे ह्या शास्त्रज्ञांनी मानसिक विकासाचे जे काही टप्पे असेल तर ते टप्पे सध्या बघा मांडले होते. म्हणून महत्त्वाचे शास्त्रज्ञाचं नाव तुम्ही लक्षात ठेवा, जेन पियाजे, मानसिक विकासाचे टप्पे. पुढचा प्रश्न बघा. बालकाच्या वर्तन प्रेरणाचा अभ्यास करणारे मानसशास्त्रज्ञ कोण होते. वर्तनाचा या ठिकाणी जेव्हा उल्लेख होतो तेव्हा आपल्याला BF स्किनर हे नाव तुम्ही कायमस्वरूपी बघा लक्षात ठेवा. वर्तनाच्या प्रेरणाचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ, महत्त्वाचे शास्त्रज्ञ BF स्किनर हे होते. तर अशा पद्धतीने तुम्ही लक्षात हे ठेवू शकतात. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे मुलांच्या शिक्षणात गोष्टी करून शिकणे हे कोणी मांडले. महत्त्वाचे गोष्टी करून शिकणे हे कोणी मांडले तर जॉन डुई ह्या शास्त्रज्ञांनी महत्त्वाचे हे मुलांच्या शिक्षणामध्ये गोष्टी करून शिकणे हे सध्या बघा जे काही कन्सेप्ट आहे ती मांडली होती. पुढचा प्रश्न बघूया. बालकांच्या शिकण्याच्या प्रतिक्रिया आणि पुनर्बलन सिद्धांताचे प्रवर्तक कोण होते. तर BF स्किनर हे सध्या त्या सिद्धांताचे जनक आपल्याला म्हणता येईल, प्रवर्तक म्हणता येईल. बरोबर. पुढचा प्रश्न मुलांच्या सामाजिक विकासात सहकार्यात्मक शिक्षण कोण मांडत होता. तर जो काही लेव वायट्स्की शास्त्रज्ञ आहे तर तो सध्या मांडत होता. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे स्वविकसन प्रक्रिया यावर काम करणारे शिक्षण तज्ज्ञ कोण. तर मोरिया, मॉन्टेसरी हे जे आहे तर ह्यांनी स्वविकसन प्रक्रिया संदर्भात काम करणारे या ठिकाणी आपल्याला शिक्षण तज्ज्ञ म्हणता येईल. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न आहे बघा बालकांच्या मानसिक विकासात गुणात्मक बदल या संकल्पनेवर कोण काम करत होता. तर जेन पियाजे जो शास्त्रज्ञ आहे तर तो गुणात्मक बदल, मानसिक विकासामध्ये गुणात्मक बदल ह्या जी काही संकल्पना असेल तर त्या संकल्पनेवर सध्या त्यांनी काम केलं होतं. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी मुलांच्या अनुक्रिया शिकण्याचे तत्त्वज्ञान कोणी मांडले. तर थॉर्नडाईक जो आहे, थॉर्नडाईकने सध्या मुलांची जे काही अनुक्रिया ह्या ठिकाणी बघा शिकण्यासंदर्भात जे तत्त्वज्ञान असेल तर ते सध्या थॉर्नडाईक ह्या शास्त्रज्ञांनी मांडलं होतं. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे मुलांच्या शिक्षणात विचार आधारित पद्धतीचा वापर करा असा विचार सध्या बघा कोणी मांडला. महत्त्वाचा प्रश्न आहे. तर जॉन डुई जे शास्त्रज्ञ आहे तर त्यांनी सध्या हा प्रश्न सध्या बघा मांडला होता. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न बघा महत्त्वाचा आहे बालकांच्या बुद्धिमत्तेचे जे काही गुणांक आहे म्हणजेच काय IQ मोजण्यासाठी प्रथम कसोटीने कोण घेणारे ह्या ठिकाणी होते. तर जे काही IQ असेल बुद्धिमत्तेसंदर्भात तर त्या मोजण्यासंदर्भात प्रथम बघा कोणी ह्या ठिकाणी केलं होतं तर बिनेट आणि सायमन हे दोन शास्त्रज्ञांनी महत्त्वाचं जे काही IQ असेल तर ते मोजण्याचं काम ह्या ठिकाणी केलेलं होतं. पुढचा प्रश्न बघा बालकांच्या बौद्धिक विकासात मेमरी मॉडेल कोण मांडतो किंवा कोणी ह्या ठिकाणी ही जी काही मेमरी मॉडेल संकल्पना आहे तर ती मांडली होती. तर ॲटकिन्सन आणि शिफ्रिन हे जे काही दोन शास्त्रज्ञ आहे हा प्रश्न मागे विचारण्यात आलेला आहे TET परीक्षेमध्ये आणि CTET परीक्षेमध्ये देखील विचारण्यात आलेला प्रश्न आहे. तर ह्या लक्षात असू द्या. ॲटकिन्सन आणि शिफ्रिन यांनी बालकाच्या बौद्धिक विकासात मेमरी मॉडेल सध्या बघा त्यांनी मांडलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा सामाजिक शिकण्याचे तत्त्वज्ञान कोणी मांडले. तर अल्बर्ट बंडुरा हा जो शास्त्रज्ञ आहे तर त्यांनी मांडले होते. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे मुलांच्या वर्तनवादी दृष्टिकोनावर संशोधन कोणी केले. मुलांच्या वर्तनवादी जो काही दृष्टिकोन असेल त्याच्यावरती संशोधन कोणी केले. तर जॉन वॉटसन ह्या शास्त्रज्ञांनी सध्या केलं होतं. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे बालकांच्या अवधान विकासाची संकल्पना कोणी मांडली. अवधान विकासाची जी महत्त्वाची संकल्पना आहे तर ती संकल्पना कोणी मांडली. तर विल्यम जेम्स यांनी सध्या मांडली होती. हा प्रश्न मागे विचारण्यात आलेला आहे. IMP करा, डबल स्टार करा. पुढचा प्रश्न बघूया. बघा मुलांच्या बौद्धिक विकासासाठी अनुभव आणि प्रयोग कोण महत्त्वाचे या ठिकाणी बघा मानतो. तर जॉन डुई जे शास्त्रज्ञ आहे तर ते सध्या बौद्धिक विकासासंदर्भात अनुभव आणि प्रयोग हे जे काही दोन कन्सेप्ट आहे तर ह्या दोन कन्सेप्ट सध्या महत्त्वाच्या जॉन डुई हा जो काही शास्त्रज्ञ आहे तर तो सध्या मानत असतो. प्रश्न पुढचा बघूया. बघा प्रतिक्रिया आधारित शिकण्याचे तत्त्वज्ञान कोणी मांडले. बरोबर. तर जो काही थॉर्नडाईकने जे काही प्रतिक्रिया आधारित शिकण्याचे या ठिकाणी बघा तत्त्वज्ञान सध्या त्यांनी मांडलं होतं. तर हे तुम्ही लक्षात असू द्या.
प्रश्न क्रमांक 81 बघा, बालकाच्या नैतिक विकासात परिपक्वता आणि अनुभव याचे महत्त्व कोणी मांडले? तर लॉरेन्स कोहलबर्ग हा जो काही शास्त्रज्ञ आहे, तर ह्याने सध्या बघा महत्त्वाची काही नैतिक विकासासंदर्भात परिपक्वता आणि अनुभव या दोन गोष्टी संदर्भात बघा महत्त्वाचे जे काही महत्त्व असेल तर ते लॉरेन्स कोहलबर्ग यांनी मांडले होते. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, बालकांच्या भाषा विकास म्हणजेच काय तर शब्द संपत्तीचे महत्त्व कोणी मांडले? तर नॉम चॉम्स्की हा जो शास्त्रज्ञ आहे, तर ह्याने महत्त्वाचे बालकांच्या जो काही विकासामध्ये शब्द संपत्तीचं महत्त्व आपल्याला म्हणता येईल, म्हणून हा शास्त्रज्ञ सध्या आपल्याला नॉम चॉम्स्की हा संदर्भात आपल्याला महत्त्वाचा म्हणता येईल. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे, बालविकासात स्वायत्त विकास या ठिकाणी संकल्पनेवर कोणी भर दिला होता? तर मोरिया मॉन्टेसरी यांनी जे काही स्व असेल किंवा स्वायत्त असेल ह्या महत्त्वाच्या जे काही संकल्पना आहे, तर ह्या संकल्पनेवर सध्या त्यांनी भर दिला होता. तर जे काही मोरिया मॉन्टेसरी असेल तर ह्या नावाला तुम्ही लक्षात असू द्या. स्व किंवा स्वायत्त जो काही विकास असेल तर त्याच्यावर आधारित त्यांनी संपूर्ण जे काही संशोधन असेल तर ते केलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा, बालकाच्या शिकण्याच्या समाज सांस्कृतिक दृष्टिकोनावर कोण संशोधन करतो? तर या ठिकाणी बघा लेव वायगॉट्स्की हा जो शास्त्रज्ञ आहे, तर त्याचा दृष्टिकोन महत्त्वाचा आपल्याला म्हणता येईल. सामाजिक सांस्कृतिक दृष्टिकोनावर या ठिकाणी संशोधन केलेलं आहे. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे बघा, बालकाच्या विकासात विचार वर्तनाचा अभ्यास कोण मानतो? तर B.F. स्किनर हे जे शास्त्रज्ञ आहे, तर हे सध्या आपल्याला म्हणता येईल. प्रश्न क्रमांक 86 बघा, मुलांच्या प्रेरणा सिद्धांत कोण मानतो? या ठिकाणी मुलांचे जे काही प्रेरणा सिद्धांत आहे तर ते कोण मानतो? तर अब्राहम मॅस्लो हे शास्त्रज्ञ आहे, तर ह्यांनी महत्त्वाचं प्रेरणा सिद्धांत सध्या बघा त्यांनी मांडला होता. प्रश्न क्रमांक 87 बघा, मुलांच्या आधार क्षेत्र कोण मानतो? तर लेव वायगॉट्स्की ह्या शास्त्रज्ञांनी सध्या मांडलं होतं. पुढचा प्रश्न काय, तर बालकांना शारीरिक शिक्षणातून मानसिक विकास होतो हा सिद्धांत कोणी मांडला? तर अर्नोल्ड गेसेल हा शास्त्रज्ञांनी सध्या हा जो सिद्धांत आहे तर तो सध्या मांडला होता. पुढचा प्रश्न बघा, बालकांच्या वर्तनाशी संबंधित विचार अभ्यास कोण करतो? तर जॉन वॉटसन ह्या सध्या महत्त्वाचा शास्त्रज्ञ आहे का ज्यांनी या ठिकाणी वर्तनासंबंधी जो काही विचाराचा अभ्यास असेल तर तो सध्या केलेला आहे. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे, बालविकासातील गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा विचार कोणी केला होता? तर जॉन डुई ह्या शास्त्रज्ञांनी केला होता. प्रश्न क्रमांक 91 तर बघा, मुलांच्या संज्ञात्मक विकासाचे 4 टप्पे कोणी मांडले? तर जीन पियाजे यांनी सध्या मांडले होते. पुढचा प्रश्न आहे बघा, मुलांच्या शिक्षणात क्रियाशीलता आणि अनुभव यावर कोण भर देतो? तर जॉन डुई हे सध्या बघा महत्त्वाचे जे काही क्रियाशीलता आणि अनुभव यावर सध्या भर दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 93 बघा, मुलांच्या स्वअनुभवातून शिकणे म्हणजे ह्या ठिकाणी जे काही तत्त्व आहे तर त्या तत्त्वावर कोणी भर दिला? तर ह्या ठिकाणी बघा जॉन डुई यांनी सध्या महत्त्वाचं या ठिकाणी जे काही स्वअनुभवातून शिकणे ह्या तत्त्वावरचं महत्त्वाचा भर दिलेला आपल्याला म्हणता येईल. प्रश्न क्रमांक 94 मुलांच्या विकासात समाज आणि संस्कृतीचे महत्त्व कोण मानतो? तर लेव वायगॉट्स्की हे शास्त्रज्ञ सध्या आपल्याला म्हणता येईल. प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी बघा, बालकांच्या भावनिक संबंध आणि विकास या तत्वाचा अभ्यास कोण करतं? तर या ठिकाणी बघा जॉन बॉलबॉय हे शास्त्रज्ञ आहे, तर हे शास्त्रज्ञ महत्त्वाच्या भावनिक बंध आणि विकास बालकांमधल्या जो काही तत्व असेल तर त्याचा अभ्यास सध्या करत असतं. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 96 तर बघा, बालकांच्या नैतिक विकासात सहकार आणि परस्पर संवाद ह्याचे महत्त्व सध्या बघा कोण मानतो? तर लॉरेन्स कोहलबर्ग हे 2 महत्त्वाचे काही नैतिक विकास, सहकार आणि परस्पर संवाद ह्या 2 सध्या जे काही कन्सेप्ट आहे तर त्या संदर्भात महत्त्वाचं या ठिकाणी लॉरेन्स कोहलबर्ग हे सध्या बघा त्या संदर्भात त्यांनी काम केलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा, मुलांचं आकलन आणि शिकण्याच्या प्रक्रियेतील अनुभव हे कोणाचे बघा महत्त्वाचे या ठिकाणी स्टेटमेंट आहे? तर जेन पियाजे संदर्भात आहे. आकलन आणि शिकण्या संदर्भात प्रक्रियेतील अनुभव ह्या 2 कन्सेप्ट लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न बघा, बालकांच्या शिक्षणात सहकारी शिक्षण कोण महत्त्वाचे या ठिकाणी मानतो? तर लेव वायगॉट्स्की हा शास्त्रज्ञ सध्या त्या संदर्भात आपल्याला म्हणता येईल. पुढचा प्रश्न बघा, बालकांच्या शिकण्याच्या प्रक्रियेतील संज्ञात्मक भूमिका कोण मानतो? तर जेन पियाजे हे शास्त्रज्ञ शिकण्याच्या प्रक्रियेतील संज्ञात्मक भूमिका असेल तर ती सध्या बघा मानतात.
तर महत्त्वाचे जे काही प्रश्न होते तर ते प्रश्न बघा आपण जे काही TET परीक्षेमध्ये विचारलेले आणि त्या घटकावरती आधारित जे काही प्रश्न आहे तर जवळपास आपण आजच्या या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये 50+ जे काही प्रश्न असेल तर ते सध्या बघा या ठिकाणी बघितले आहे। तर बालमानसशास्त्र संदर्भात प्लेलिस्ट आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, तसंच ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तर तेथे जाऊन तुम्ही ती देखील बघू शकता, जेणेकरून तुम्हाला जवळपास या ठिकाणी जे काही TET परीक्षेमध्ये आणि CTET परीक्षेमध्ये महत्त्वाचे जे प्रश्न सध्या बघा विचारण्यात येतात तर त्याच घटकावरती आधारित आपण सध्या जे काही व्हिडिओ सिरीज असेल तर ती सध्या अवेलेबल करून दिली आहे। तर नक्की प्लेलिस्ट असेल तर त्या सध्या चेक करून घ्या। संपूर्ण जे काही तुमचं पेपर 1 असेल किंवा पेपर 2 असेल तर त्या संदर्भात महत्त्वाचे टॉपिक सध्या त्यामध्ये जे काही विषय वाईज सध्या घटक वाईज देण्यात आले तर ते देखील चेकआउट करून घ्या। ह्या संपूर्ण PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल, लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, तेथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता। तर हा एक महत्त्वाचा बघा व्हिडिओ होता। तर माहिती आवडली असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा। तर भेटू आपण एखाद्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।